यावेळी आऊसाहेबांना अनेकांची साथ होती. त्यातलं महत्वाचं नाव होतं न्यायचतुर. बाईवर बदनाम करणार, सोडू नको नराधा मला. मार, मार, मार. राजकारण प्रवीण. आदिलशाहीला कर देणार नाही. आदिलशाहीला कर देण्याचा बांधलांचा शिरस्तान आहे. आणि आदिलशाही विरुद्ध नेहमी बंड उभारणाऱ्या बांदल घराण्याच्या वीरांगना दीपाई आऊ बांदल. आदिलशाही फौजा मागे हटलेत. भले बहादर. दीपाईंचे युवराज रायाजी यांच्या धर्मपत्नी भवानीबाई तेव्हा दीपाईंच्या हाताशी होत्या. अव सुनबाई, झालं की बवळून. होय, माफी करा. असून द्या. पण काय बघत होता एवढं? परदेश जगदंबा. चला आता आत येऊ द्या त्यांना. होय. पण ही थाळी? आऊसाहेब, आमच्या सुनबाई रायाजी जूज जिंकून कंदीबी येतील आणि तवा पळभर दिकून येळ जाया न ग म्हणून तयारी करून ठेवली या. ये निरांजन, आक्षी नंदा दीपावानी तेवतच तिनी पारी. असं होय. मग एक काम करूया, राजांनाच सांगावा धाडूया. त्यांना सांगूया पुरी करा मोहीम, पाठवून द्या रायाजींना इकडं. हा या. जी, तुम्ही बयोबाईंकडे जाऊन याला सांगितलं होतं, जाऊन येऊ? वय वय, जाऊन जरा त्यांची तब्येत पाणी पाहून या. बाजी फुलाजी नसताना ती आपल्या समद्यांची माऊली आहे, काळजी घ्यायला हवी. वाय, येते. आऊसाहेब या. चला. वा दीपाई, तुमचे कौतिक करावे तेवढे थोडेच आहे. अफजल खानाच्या लढाईत तुम्ही जमाव जमवून केवढा मोठा पराक्रम गाजवलात त्याच्या कथा ऐकल्यात आम्ही. या बांगड्या बदल्या हातांना तुम्हीच बळ दिले आऊसाहेब. अंधी वाकडू वाण्या नजरनं हिव भरायचं. पर आता आम्ही मराठी बाया गनिमाचं वाकडं डोळच वर बाडून काढतो. भले शाबास. काय झालं सुनबाई? जी हुजरातीचा मेना दिसला बाहेर, सोयराबाई आले ती म्हणून मागं फिरले. सोयरा साहेब, जी आगीने एक खुशखबर घेऊन आलाय. त्याला म्हटलं आऊसाहेबांना जानावळीला जाऊन सांगूया. चल आगिन्या. मुजरा आऊसाब, आपण पन्हाळा जितला आऊसाब. जगदंबेची कृपा. अव बघताय काय सुनबाई, साखऱ्या घेऊन शान या, तोंड गोड करा समद्यांचं. वाय, आले. आऊसाहेब, काय झालं? पोरांचे पराक्रम ऐकून कान धन्य होतात, पण गनिमांचे डोळे ते जाळतात. कधी कधी वाटतं की आपल्या स्वप्नांसाठी पोरांचे जीव धोक्यात नको यायला. हमारे बेटे की जान और सल्तनत दोनों दांव पे लगे हैं.